इराणमध्ये जी इस्लामिक क्रांती झाली आहे त्याच्यानंतर ते कायम असं म्हणत आलेत की इस्रायलला एक राष्ट्र म्हणूनच अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे इस्रायलला अशी भीती वाटते की जर इराणच्याकडे अण्वस्त्र आली तर पहिलं अण्वस्त्र ते आपल्यावरच टाकतील आणि आपलं अस्तित्व संपवतील. इराणचं म्हणणं असं आहे की इस्रायलला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. असं म्हणणं इटसेल्फ हे युद्धखोरीचं लक्षण आहे एक प्रकारचं. इस्रायलचं संरक्षण करणं हा अमेरिकेच्या राजकारणातला कायमचा एक प्रवाह आहे. त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की एक इस्रायल लॉबी आहे अमेरिकेच्या राजकारणामध्ये, अमेरिकेच्या बिझनेसमध्ये, अमेरिकेच्या विचारवर्तुळामध्ये, जी लॉबी कायम अमेरिकेला इस्रायलच्या बाजूने धोरण आखायला भाग पाडते. युद्धाची खुमखुमी ही मला असं वाटतं की अमेरिकेच्या राजकारणाचा एक अत्यंत मूलभूत घटक आहे. इकॉनॉमी आणि कल्चर याबाबत बघायला गेलं तर जग हे मल्टीपोलर झालेलं आहे, पण मिलिटरीच्या लेवलला बघितलं तर अजून सुद्धा जग युनिपोलरच आहे. तिकडे अमेरिकेचा अजूनही कोणी हात धरू शकत नाही. इस्रायल एवढ्या लोकांची लढत राहतं, त्यात ते यशस्वी होत राहतं, याचं गमक काय आहे? अमेरिकेचा पाठिंबा एवढंच आहे का अजून काय? ओव्हरऑल जी मिडल ईस्टची सध्याची प्रगती होते गेल्या 12-15 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये इराण कुठेच नाहीये. पण इराणची कॅपॅसिटी काय आहे तर इराण ह्या सगळ्या प्रगतीला खीळ घालू शकतं. इराणचं म्हणणं आहे की आम्ही न्यूक्लिअर वेपन तयारच करणार नाही, आम्हाला त्याचा उपयोग, अणुऊर्जेचा उपयोग आमच्या विकासासाठी करायचा आहे, आणि ती जर तुम्ही आम्हाला ठेवू देणार नसाल तर ते काही योग्य नाही. 2019ला 370 कलम जेव्हा आपण रद्द केलं त्याच्यानंतर जे जगात 5 देश होते ज्यांनी विरोध केला त्याच्यामध्ये एक इराण होता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्ता या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धानंतर परत युद्ध सदृश्य स्थिती कुठं होणार नाही असं वाटलेलं, पण याला छेद देत अवघ्या काही दिवसात इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. त्याच्यामध्ये थेट अमेरिकेनं उडी घेतली आहे आणि असं झाल्यानंतर संपूर्ण जगावर याचे परिणाम होणार हे स्वाभाविक आहे. हे नक्की काय घडतंय, आत्ताच का घडतंय, याचे आपल्यावर काय परिणाम होणार, हे सगळं समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक आणि गोखले इन्स्टिट्यूट मधले प्राध्यापक डॉक्टर संकल्प गुर्जर. सर, स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. प्रश्न हाच, संघर्ष तर चालू आहे इस्रायल इराण मधला, पण आत्ताच तो एवढा शिगेला का पोहोचलाय आणि अमेरिका त्याच्यात काय ऍक्टिव्ह झाली? आत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय याच्या मागे मला असं वाटतं 2-3 कारणं आपण बघू शकतो. सगळ्यात पहिलं कारण असं आहे की इस्रायलमध्ये जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू, ते ऑक्टोबर 2023 पासून गाझा आणि हमास विरुद्ध युद्ध चालू आहे त्यांचं. तर ते युद्ध एका स्टेलमेटच्या लेवलला गेलेलं आहे. नवीन तिथे फार काही त्यांना करता येत नाहीये. देशांतर्गत स्तरावरती त्यांची लोकप्रियता थोडीशी ढासळत चाललेली आहे. त्यांचे जे आघाडीचं सरकार आहे त्याच्यामध्ये त्यांना पाठिंबा हवा आहे. त्याच्यामुळे त्यांना एक नवा फ्रंट, नवी आघाडी ओपन करायची होती. तिथे त्यांना इराण, मला असं वाटलं की उपयोगी पडेल. दुसरा त्याच्या मागचा हेतू असा आहे की जर गेल्या 1.5 वर्षाचा आपण आढावा घेतला तर जे इराणचे मित्र होते आणि इस्रायलचे शत्रू होते त्यांना क्रमाक्रमाने इस्रायलने निष्प्रभ करत नेलेले. म्हणजे पहिल्यांदा गाझा पट्टीमधल्या हमासला त्यांनी निकाल लावला, त्याच्यानंतर हेजबुल्ला जी लेबनॉनमध्ये संघटना आहे त्यांचा त्यांनी बऱ्यापैकी निकाल बिमोड केलेला आहे, रादर निकाल लावण्यात यश आलेलं आहे. त्याच्यानंतर सिरियामध्ये सरकार बदललं जे इराणच्या बाजूचं सरकार होतं. तर त्यांना असं लक्षात आलं की ही मोमेंट आहे जेव्हा इराण खूप वल्नरेबल अवस्थेमध्ये आहे, इराणला आपण चांगला धडा शिकवू शकतो आणि अशी संधी परत मिळेल किंवा नाही हे सुद्धा त्यांना असं वाटलं. आणि तिसरं कारण आहे अमेरिका, की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले सर्वाधिक प्रो इस्रायली अध्यक्ष आहेत. 2018 मध्ये त्यांनी एम्बसी जेरुसलेममध्ये नेली होती, जी अतिशय वादग्रस्त मूव्ह होती. तर कुठेतरी हे कॅल्क्युलेशन असणार आहे की आपल्या इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेचा पाठिंबा मिळेल. तर अशी ही 3 कारणं एकत्र होऊन इस्रायलने या टप्प्यावरती इराणवर हल्ला केला. पण यातला जो भाग आहे की न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज डिस्ट्रॉय करणे आणि स्वसुरक्षेसाठी आम्ही हल्ला करतोय, हे कितपत योग्य आहे? योग्य बाजूला ठेवू. पहिले थोडंसं इस्रायलच्या बाजूने त्यांना चित्र काय दिसतंय ते बघूया. तर 1979 साली इराणमध्ये जी क्रांती झाली, इस्लामिक क्रांती झाली, त्याच्यानंतर ते कायम असं म्हणत आलेत की इस्रायलला एक राष्ट्र म्हणूनच अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे इस्रायलला अशी भीती वाटते की जर इराणच्याकडे अण्वस्त्र आली तर पहिलं अण्वस्त्र ते आपल्यावरच टाकतील आणि आपलं अस्तित्व संपवतील. त्यामुळे इस्रायलला वाटणारी भीती ही खरी आहे. पण याला दुसरी बाजू अशी आहे की इराणची खरोखर तशी इच्छा आहे का?
तर इराणचं आतापर्यंतचं आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर इराणने वेपनायझेशन म्हणजे त्यांच्याकडे न्यूक्लिअर केपेबिलिटी तयार होत चालली आहे, पण त्याच्यातनं वेपन्स तयार करणं ही अजून एक पुढची स्टेप असते. तिथे अजून ते गेलेले नव्हते. तो निर्णय जो असतो तो राजकीय निर्णय असतो आणि तो राजकीय निर्णय झालेला नाही हे अमेरिकेच्या इंटेलिजन्सने पण ट्रम्पना सांगितलेलं होतं. त्यामुळे इराणच्या बाजूने बघायला गेलं तर इराणचं म्हणणं आहे की आम्ही न्यूक्लिअर वेपन तयारच करणार नाही आहोत. आम्हाला फक्त न्यूक्लिअर एनरिचमेंटची फॅसिलिटी जी आहे ती आमची केपेबिलिटी टिकवून ठेवायची आहे. कारण असं आहे की आम्हाला त्याचा उपयोग अणुऊर्जेचा उपयोग आमच्या विकासासाठी करायचा आहे आणि ती जर तुम्ही आम्हाला ठेवू देणार नसाल तर ते काही योग्य नाहीये. राहिला मुद्दा इस्रायल आणि सेल्फ डिफेन्स, तर मला असं वाटतं की 48 सालापासून इस्रायलचं असं धोरण राहिलेलं आहे की जिथे जिथे शत्रू राष्ट्र किंवा फोर्सेस दिसतील जे आपल्याला विरोधात आहेत त्यांना तिथे जाऊन ते संपवतात आणि हे करण्यामागे त्यांना दोन प्रकारचा पाठिंबा आहे. एक म्हणजे देशांतर्गत पातळीवरती तयार केलेली केपेबिलिटी आहे आणि दुसरा अमेरिकेचा भक्कम पाठिंबा आहे. जर अमेरिकेचा भक्कम पाठिंबा नसेल तर इस्रायल अशा प्रकारच्या कृती करू नाही शकत. त्यामुळे इस्रायलला ते सेल्फ डिफेन्सचं नाव घेऊन आणि आता काय झालंय की ते अग्रेसिव्ह पातळीवरती गेलेले आहेत. इट्स नॉट जस्ट अबाउट सेल्फ डिफेन्स, इट इज लाईक की तुम्ही पुढे जाताय आणि त्यांची केपेबिलिटी तयार होऊ नये तीच तुम्ही संपवताय. तर ते अग्रेशन मानलं जाईल आणि तिकडे खरा तो धोका आहे. पण आत्ताचा काळ असा आहे की चालून जात आहे इस्रायल जे करताय ते. पण हेच कळत नाही, इस्रायल एवढा छोटा देश, इराण म्हणजे मोठा देश तर आहेच, पण ओव्हरऑलच इस्रायल एवढ्या लोकांची लढत राहतं, त्यात ते यशस्वी होत राहतं. याचं गमक काय आहे? अमेरिकेचा पाठिंबा एवढंच आहे का अजून काय? नाही, इस्रायलला 48 सालापासून जर बघायला गेलं तर सगळ्या बाजूंनी शत्रूंनी वेढलेलं राष्ट्र आहे. त्यामुळे इस्रायलने कायमच संरक्षणावरती खूप लक्ष दिलेलं आहे. तिथे लष्करी सेवा अनिवार्य पण आहे, गरजेची पण असते. 60 लाख आत्ता त्या देशाची लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांना ते करणं आवश्यक असतं. दुसरं, मिलिटरी टेक्नॉलॉजीच्या बाबत सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. तिसरं म्हणजे त्यांच्या इंटेलिजन्स केपेबिलिटीज अफाट लेव्हलच्या आहेत. म्हणजे आत्ताच्या लेव्हलला सुद्धा तुम्ही बघितलं या क्रायसिसमध्ये तर त्यांनी इराणच्या आर्मी चीफला उडवलं. त्यांनी इराणचे टॉप कमांडर्स, टॉप न्यूक्लिअर सायंटिस्टना उडवलेलं आहे आणि हे या आधी पण ते करत आलेत. पण सायमल्टेनियसली त्यांनी 7-8 टॉपची माणसं अशा पद्धतीने उडवलेली आहेत, की ज्याच्यावरनं अंदाज येतो त्यांची इंटेलिजन्स केपेबिलिटी किती चांगली आहे. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, की 73च्या नंतर इस्रायलने जे देश असतात, राष्ट्र असतात, त्यांच्यावरती युद्ध नाही केलेलं आहे. इस्रायलने कायम नॉन स्टेट ऍक्टर्स, ज्या संघटना असतात, दहशतवादी संघटना, त्यांच्याबरोबर युद्ध केलेलं आहे. त्यामुळे इस्रायलचा तसा कस लागलेला नव्हता. आत्ताच्या क्रायसिसमध्ये काय होतंय, की लोकांना दिसतंय की इस्रायलने जाऊन बॉम्ब टाकले, म्हणजे आता इराण कोसळेल किंवा इराणची त्याच्यामध्ये हानी होईल, पण इराणचं नुकसान किती झालंय, हा मुद्दा आपण थोडा चर्चेला घेत नाही आहोत. केवळ तिथे जाऊन बॉम्ब हल्ले करणं ही केपेबिलिटी इस्रायलकडे आधीही होती. असं नाही की ती आत्ता झालेली आहे. आत्ता फरक काय पडलाय, की इराणची एअर केपेबिलिटी आणि एअर डिफेन्स केपेबिलिटी खूपच वीक आहे. कारण गेली अनेक वर्ष इराण सँक्शन्सच्या खाली आहे. त्यामुळे इराणला त्या प्रकारचं युद्ध लढावं लागेल, याच्यासाठी केपेबिलिटी तयार करावी लागते. ती तयार करता आलेली नाहीये आणि इराणने सुद्धा फोकस केला होता, की हेजबुल्ला, हमास, हुथी असे सगळे जे दहशतवादी संघटना छोट्या-छोट्या असतात, त्यांना बळ द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून इस्रायलला आपण रोखून ठेवू किंवा इस्रायलला बांधून ठेवू, असं त्यांचं गणित होतं. त्यामुळे एअर डिफेन्सला जे एक तुम्हाला बळ द्यावं लागतं ते इराणने दिलेलं नाहीये आणि याचं कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे जे आपल्याबाबत आपल्याला दिसलं होतं, की पाकिस्तानने 4 रात्री आपल्याला इतका एफर्ट केला, पण त्यांचं एक सुद्धा ड्रोन आपल्या नागरी वस्त्यांवर कोसळू शकलेलं नव्हतं. ही आपल्या एअर डिफेन्सची लेव्हल होती. सो ती लेव्हल इराणकडे तर नाहीच आहे, पण एक बेसिक लेव्हलची सुद्धा त्यांच्याकडे तयारी नाहीये. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध असणं, वाद असणं, हे आपण स्वाभाविक मानू. त्यांच्यात वैचारिक आहेत, सांस्कृतिक मतभेद आहेत, एकमेकांचे ते विरोधक राहिलेले आहेत. अमेरिकेला एवढा रस का इराणला विरोध करण्यात, की मेजर खूप त्यांनी ॲक्टिव्हिटी आजवर केली नव्हती गेल्या 10-1 वर्षात. तर स्वतःची विमानं जातात, 30 तासात जाऊन बॉम्बिंग करून येतात. अमेरिकेला एवढा रस का? अमेरिकेला रस का, याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. परत एकदा मला असं वाटतं, की 3 कारणं प्रामुख्याने बघता येतील. एक म्हणजे इस्रायलचं संरक्षण करणं हा अमेरिकेच्या राजकारणातला कायमचा एक प्रवाह आहे. त्याच्यामध्ये एक कारण असं आहे, की एक इस्रायल लॉबी आहे अमेरिकेच्या राजकारणामध्ये, अमेरिकेच्या बिझनेसमध्ये, अमेरिकेच्या विचार वर्तुळामध्ये. जी लॉबी कायम अमेरिकेला इस्रायलच्या बाजूने धोरण आखायला भाग पाडते. त्याच्यावरती खूप छान पुस्तक आलेलं आहे, इस्रायल लॉबी 20 वर्षापूर्वी. लोकांना वाचायचं असेल तर वाचू शकतात. जॉन मिअरशायमर म्हणून एक फेमस लेखक आहेत, त्यांचं पुस्तक आहे. तर इस्रायल लॉबीने होतंय काय, की अमेरिकेच्या
नॅशनल इंटरेस्टमध्ये जरी नसलं तरी सुद्धा अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी राहते. हा एक भाग. दुसरं असं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच इस्रायलच्या प्रेमात आहेत. त्यांचे इस्रायलशी आर्थिक संबंध सुद्धा आहेत. इस्रायल आणि बाकीचे जे गल्फ अरब स्टेट्स आहेत ते सगळे डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या बाजूने राखण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग अवलंबत असतात. म्हणजे आता ते ट्रम्प आले होते तर UAE सौदी अरेबियाचा दौरा लोकांनी व्हिडिओजही बघितलेले असतील की ते काय लेव्हलपर्यंत जाऊन त्यांनी ट्रम्प यांची चापलुसी केलेली या देशांनी. त्यामुळे तिकडे पण एक इराण विरोध आणि ह्या देशांना सपोर्ट करणं हा एक एलिमेंट आहे. तिसरं एक एलिमेंट आहे ऑइलचं. अर्थातच की तेलाची अमेरिकेची जी भूक आहे कमी झालेली असली तरी त्यांना ते वाटत राहतं की तो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली असावा. आणि चौथं, डोनाल्ड ट्रम्प यांना कुठेतरी एक असं पर्सनल लेवलला इच्छा म्हणा किंवा असं व्हॉट इज अ वर्ड, डिझायर म्हणता येईल त्याला एक प्रकारची, की आपण कोणीतरी आहोत आणि आपण काहीतरी करून दाखवतो आहोत, ही अशी खुमखुमी सतत त्यांना लागलेली आहे. त्यामुळे सुद्धा ते इराणच्या मागे अशा पद्धतीने लागलेत. त्यांचं जस्टिफिकेशन असं आहे की आम्ही इराणला चर्चा करण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी 60 दिवस दिले होते. त्या 60 दिवसात इराणने आम्हाला हवा तशा पद्धतीच्या कन्सेशन्स दिला नाहीत, तशा पद्धतीचा करार केला नाही आणि म्हणून आम्ही इराणला आता हा धडा शिकवतो आहोत, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की ही तयारी बऱ्याच आधीपासून चालू होती आणि 60 दिवसाची चर्चा हा एक केवळ उपचार होता. आजवर आपण जे ऐकत आलो मिडल ईस्ट बद्दल ते प्रामुख्यानं तेलासंदर्भात होतं आणि मग तेलाचं राजकारण त्याच्यावरून घडलेले असंख्य गोष्टी. पण गेल्या 10 वर्षात खूप स्टार्क बदल झालेले दिसतात. एक, अमेरिकेला स्वतःचा तेल साठा मिळालेला आहे. रशियात तेल साठा मिळालेला आहे. इथून खूप प्रमाणात इम्पोर्ट एक्सपोर्ट होतंय. मग खरंच तेवढं मिडल ईस्टचं महत्त्व राहिलंय का? आणि मिडल ईस्टमधल्या इराणचं महत्त्व राहिलंय का? 2 प्रश्न आहेत. एक-एक करून जाऊ आपण. पहिला प्रश्न आहे जो तेलाच्या राजकारणातलं मध्य पूर्वेचं, मिडल ईस्टचं महत्त्व काय? तर पूर्वी इतकं नाहीये. म्हणजे एक काळ होता जेव्हा मला असं वाटतं 50% वगैरे जगातलं तेल हे मध्य पूर्वेतनं येत होतं. आता तितकं येत नाही. आता ते प्रमाण 20% पर्यंत खाली आलंय. तरी सुद्धा 20% ही सुद्धा एक मोठी मला असं वाटतं की पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर फिगर आहे. त्याला अजून सबटेक्स्ट आहे. त्याला सबटेक्स्ट असा आहे की तेलाच्या जे म्हणजे अर्थकारणाला किंवा बाजारपेठेला बघितलं तर ती ग्लोबल मार्केट आहे. त्यामुळे कुठेतरी काहीतरी खुट्ट झालं की जगभरात तेलाचे भाव वाढतात. त्यामुळे सुद्धा ह्या आत्ताच्या क्रायसिसमध्ये बघितलं तर 60च्या खाली असलेलं तेल आता 73, 74 आणि 80च्या दिशेने चाललेलं आहे. म्हणजे पर बॅरल डॉलरमधली किंमत आपण जी म्हणतोय ती. तर मला असं वाटतं की तेलाच्या जागतिक बाजारपेठेवर त्याचा नक्की परिणाम होतो. त्यामुळे मिडल ईस्टचं महत्त्व त्याच्यामुळे एक नक्कीच राहणार आहे, कितीही आपण नाही म्हटलं तरी. दुसरं, इराणचं महत्त्व. तर इराणच्या बाबत असं आहे की इराण सँक्शन्स खाली आहे. खूप स्ट्रिंजंट इकॉनॉमिक, खूप कठोर निर्बंध इराणवर आहेत. पण तरी सुद्धा इराण तेलाची निर्यात करतं. म्हणजे इराणच्या तेलाचा एक खूप मोठा वाटा चीनमध्ये जात असतो. त्यामुळे इराणमधनं तेल जर कमी झालं तर त्याचा थेट फटका चीनला बसणार आहे. चीन त्यामुळे इतरत्र बाजारपेठेतनं खरेदी करायला लागेल. म्हणजे पुन्हा एकदा जगभरात तेलाचे भाव वर जातील. तर ते जे इंटरकनेक्टेड नेचर आहे तेलाच्या मार्केटचं, त्याच्यामुळे मध्य पूर्वेचं आणि इराणचं महत्त्व शिल्लक राहतच राहतं. ओव्हरऑल जी मिडल ईस्टची सध्याची प्रगती होते गेल्या 12-15 वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये AI असेल, फायनान्शियल हे असतील, सर्व्हिसेस असतील, डिजिटल इकॉनॉमी असेल, त्याच्यामध्ये इराण कुठेच नाहीये. ते सगळं जे आहे ते इस्रायल, सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत ह्या देशांवर फोकस्ड आहे. पण इराणची कॅपॅसिटी काय आहे? तर इराण ह्या सगळ्या प्रगतीला खीळ घालू शकतं. म्हणजे आता सुद्धा एक अशी भीती वर्तवली जाते की जर इराणला रिटॅलिएट करायचं असेल, प्रत्युत्तर द्यायचं असेल, तर इराण काय करू शकतं? तर UAE हे जे जगातलं एक प्रकारचं फायनान्शियल सर्व्हिसेसचं सेंटर आहे, तिकडे काही ते डिस्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटीज करू शकतं. समजा काही उद्योगपतींच्या जीवाला काही बरं वाईट होऊ शकलं किंवा अजून काही ऍक्टिव्हिटीज इराण करू शकतं, तर तशी भीती खूप राहते इराणची. जी कन्स्ट्रक्टिव्ह म्हणता येईल तर आहे का? नाहीये. पण ती डिस्ट्रक्टिव्ह आहे का? तर आहे. पण ओव्हरऑलच ह्याच सगळ्याचा अंदाज घेत जगातल्या प्रमुख देशांनी जितक्या जास्त गोष्टी इलेक्ट्रिकवर नेता येतील, मग ते वाहनं असतील, ट्रान्सपोर्ट असतील, त्याला मुलामा जरी एन्व्हायरमेंटचा असला तरी मूळ त्यातलं तेलावरचं अवलंबित्व कमी करणं हे आहे. हे केल्यामुळं मिडल टर्म आणि लाँग टर्ममध्ये हा जो क्रायसिस आहे मिडल ईस्टचा, हा जगावर परिणाम करणारा उरणार नाही, असं वाटतं का? त्याच्यातली गंमत अशी झालेली आहे की जगाचा आपण म्हणूया की वैचारिक बाबतीतला कल हा इलेक्ट्रॉनिक व्हेइकल्स आणि क्लीनर फ्युएल्सकडे जातोय, हे तेल कंपन्यांनी खूप आधीच ओळखलं आणि त्यामुळे आज अनेक तेल कंपन्या ह्या ऍक्च्युअली ग्रीन एनर्जीच्या फील्डमध्ये आहेत.
UAE आणि सौदी अरेबिया सुद्धा ज्याला पोस्ट ऑइल फ्युचर म्हणता येईल, की भविष्यामध्ये आपल्या देशातले तेलाचे साठे संपतील आणि मग आपण काय करायचं याची तयारी ते आत्तापासून सुरू करतायत. तर त्यामुळे मला असं वाटतं, की बदलत्या अर्थकारणात मिडल ईस्टचं महत्त्व नक्कीच राहील. इराणचं महत्त्व राहील किंवा नाही हा प्रश्न आहे कायमच. कारण इराणकडे अजून सुद्धा ह्या प्रकारच्या कॅपेबिलिटीज नाहीयेत. कारण इराण एक प्रकारे ग्लोबल इकॉनॉमीपासून बाजूला असलेला, कट ऑफ झालेला देश आहे. त्यामुळे इराण याच्यामध्ये काय रोल प्ले करेल हा प्रॉब्लेम राहतो. पण इराणचं जे जिओग्राफिक लोकेशन आहे ते खूपच महत्वाचं आहे. पर्शियन गल्फ जो आहे त्याचा अख्खा नॉर्दर्न बँक म्हणजे अख्खा उत्तरेकडचा किनारा इराणचा आहे. त्यामुळे कितीही आपण म्हटलं की तंत्रज्ञान आलं, ग्लोबलायझेशन झालं, फायनान्शियल सर्व्हिसेस आल्या, AI आलं, तरी जिओग्राफीचं महत्व जोपर्यंत राहील तोपर्यंत इराणचं महत्व राहतं. त्यांनी जी घोषणा केली आहे की आम्ही विशिष्ट खाडी बंद करू ट्रान्सपोर्टला, त्यानं प्रॅक्टिकली किती परिणाम होणार आहे? स्ट्रेट ऑफ होर्मुझ तुम्ही जे म्हणताय तर ते आहे. तर जगामध्ये एक 8 ते 10 चोक पॉइंट्स असे म्हणतात, की जिथे म्हणजे एक प्रकारचा खिंड आपल्याला जर जवळचं उदाहरण द्यायचं झालं, की जिथे अतिशय नॅरो वॉटरवे असतात आणि त्याच्यामधनं तुम्हाला जहाजं न्यायची असतात. तर तिकडे इराण ते बंद करायची धमकी गेली अनेक वर्ष देतं, की स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केलं. त्याच्याने होईल काय तर UAE, कतार, कुवेत, इराक, सौदी अरेबिया, इव्हन इराण सगळ्यांचेच जे तेलाचे किंवा ओव्हरऑल बाकीचे एक्सपोर्ट्स आहेत ते थांबू शकतील. पण तसं करण्याएवढी इराणची नेव्हल कॅपॅसिटी आहे का? त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहे. दुसरं असं आहे, की जर हे केलं तर याचा नुकसान फक्त इराणचंच होणार आहे असं नाहीये. तर हे बाकीचे जे गल्फ अरब देश आहेत त्यांचं पण नुकसान आहे आणि त्यांना अशी कुठलीही कृती नको असणार आहे. तिसरं, त्या पर्शियन गल्फमध्ये अमेरिकेचे बेसेस आहेत. अमेरिकेला पण ह्या प्रकारची कृती इराणने जर केली तर ती नको असणार आहे. चीनचं जर का 40% ते 50% तेल मिडल ईस्टमधनं येतं, ते सगळं रोखलं जाईल. त्यामुळे चीनला पण अशी कृती झालेली नको असणार आहे. त्यामुळे जगातले भारतालाही नको असणार आहे अर्थातच. जगातले प्रमुख देशांना कोणालाच अशा प्रकारची कृती इराणने करावी असं वाटत नाहीये. इराणने आत्ता काय केलंय, त्यांनी खूप स्मार्टली सिग्नलिंग केलंय. त्यांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये तो व्हॉटएव्हर प्रस्ताव जो होता तो पास करून घेतला आहे. पण असं म्हटलंय की नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलला तो निर्णय घेऊ देऊ आपण. म्हणजे त्यांनी ती स्पेस ठेवलेली आहे, की आम्ही हे करू शकतो, पण करूच असं नाही. अजूनही वाटाघाटींना आम्ही संधी ओपन ठेवतोय, ज्याला ऑफ रॅम्प म्हणतात, की जो क्रायसिस असतो, तो कमी-कमी व्हावा, टेन्शन्स कमी-कमी व्हावी, याच्यासाठी तुम्हाला स्पेस ठेवायला लागते. ती स्पेस इराणने अजून सुद्धा ठेवलेली आहे. भारताकडे यायच्या आधी अमेरिका, इराक झालं, अफगाणिस्तान झालं, इराण झालं आता. काय एवढं अमेरिकेचं आणि मध्य पूर्वेचं युद्ध करण्याचं काय नातं आहे? हा प्रश्न खरं तर गेले अनेक दिवस चर्चेत आहे, की अमेरिका इतकं का मिडल ईस्टमध्ये जातं? त्याचं एक कारण अर्थातच ऑइल आहे. दुसरं एक कारण काही प्रमाणातलं आयडिओलॉजिकल पण होतं. म्हणजे जे 2002 ला जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले होते, की देअर इज अन ॲक्सिस ऑफ इव्हिल असं त्यांनी शब्दप्रयोग केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी इराण आणि नॉर्थ कोरिया या देशांचा समावेश केलेला होता 2002 साली. 2002 साली तेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला होता अल-कायदा आणि तालिबानला संपवण्यासाठी. 2003 ला ते इराकमध्ये गेले. त्याच्यानंतर 2011 ला त्यांनी लिबियामध्ये मोअम्मर गद्दाफीचं जे सरकार होतं ते उलथून पाडलं. आता इराणमध्ये आहेत. मधल्या काळामध्ये सिरिया सुद्धा जो सत्ता बदल झालेला आहे. तर याच्यामध्ये आयडिओलॉजिकल कारण असं आहे, की त्यांना वाटतं, की हे देश आपलं ऐकत नाहीयेत. म्हणजे प्रत्येक देशाला त्यांनी काहीतरी कारण दिलेलं आहे आणि काहीतरी अशी एक अट घातलेली आहे, की जी ती देश तो मान्य नाही करणार. म्हणजे अफगाणिस्तानला म्हणाले, की आम्हाला ओसामा बिन लादेनला परत द्या. अल-कायदाला आणि तालिबानला ते मान्य नव्हतं. इराकला ते म्हणाले, की यांच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स आणि केमिकल बायोलॉजिकल वेपन्स आहेत. ती नव्हती खरं तर, पण ते खोटं कारण सांगून त्यांनी ते केलं होतं त्यावेळेला. आत्ताच्या केसमध्ये न्यूक्लिअर कारण दिलेलंच आहे न्यूक्लिअरचं. लिबियाच्या केसमध्ये पण असंच होतं, की गड्डाफी वॉज नॉट लिसनिंग. तर ती कुठेतरी एक प्रकारची ना सत्ता असली, की सत्तेचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती खूपच वाढत जाते. आणि ह्याला जोडून काय होतंय ना, की हे सगळे देश जे आहेत यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स खरोखर नव्हती. जर अमेरिकेची इतकीच तीव्र इच्छा आहे, की तुम्हाला जगामध्ये अण्वस्त्र नसावीत आणि जग अण्वस्त्र विरहित असावं, तर नॉर्थ कोरियावर हल्ला करा ना मग. ते नॉर्थ कोरियाला हात नाही लावत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, की नॉर्थ कोरियाकडे खरोखरच न्यूक्लिअर वेपन्स आहेत. रशियाकडे आहेत, चीनकडे आहेत. इराक असेल, अफगाणिस्तान असेल, लिबिया असेल, सिरिया असेल, युक्रेन असेल इव्हन. कुठल्याही या छोट्या देशांच्याकडे अण्वस्त्र नाहीत. युक्रेनकडे होती, त्यांनी ते 94 ला गिव्ह अप केली. तो करार मध्यंतरी चर्चेत आला होता. तर त्यामुळे हे करणं सोपं जातंय.
जर इथे कुठेही तुम्हाला असं दिसलं की अमेरिकेचं खरोखर खूप नुकसान होईल, तर मला नाही वाटत की अमेरिका त्या संघर्षामध्ये उतरेल. म्हणजे युक्रेन युद्ध हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. युक्रेन युद्धाच्या मध्ये त्यांना माहिती आहे की समोर रशिया आहे आणि रशियाने जर ठरवलं तर तो अमेरिकेची खरोखर हानी करू शकतो. त्यामुळे अमेरिकेने जो युक्रेनला सपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये एक लिमिट आहे. ती लिमिट त्यांनी कधीच क्रॉस नाही केली आहे. तर हा एका अर्थाने बघायला गेलं तर प्युअर पॉवर पॉलिटिक्सचा गेम आहे की हे ते करू शकतात कारण त्यांना माहितीये की फार विरोध होणार नाहीये. त्यांना माहितीये की आपल्याला इथे हवी ती उद्दिष्ट साध्य करता येतील. ती होत नाहीत हा भाग वेगळा. इराकमध्ये फसलं, अफगाणिस्तानमध्ये फसलं, लिबियामध्ये फसलं, सिरियामध्ये पण फसलेलं आहे. तरी सुद्धा ती खुमखुमी जात नाही. युद्धाची खुमखुमी मला असं वाटतं की अमेरिकेच्या राजकारणाचा एक एक असं म्हणूया अत्यंत मूलभूत घटक आहे. तर जगात युद्ध चालू ठेवणं हे त्यांच्या इकॉनॉमीसाठी पण गरजेचं आहे का? आणि असं जर का असेल, तर शांततामय जग ही आता रिॲलिटी असणारच नाही का? नाही, मला असं वाटत नाही. त्यांच्याकडे एक टर्म वापरली जाते, मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये लष्कर, डिफेन्स कंपन्या हे एकत्रितपणे साधारणतः ठरवतात किंवा त्यांचे साटेलोटे असतं आणि आपण जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सतत कुठेतरी युद्धखोरी करत राहावी, युद्धजन्य परिस्थिती राहावी, म्हणजे आपल्या दोघांचेही इंटरेस्ट त्याच्यामध्ये सर्व्ह होतील असं म्हटलं जातं. आणि या मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सला जोडून तिसरा घटक आहे तो म्हणजे अमेरिकन पॉलिटिशियन्स, की त्यातल्या अनेकांचे ह्या डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्सशी, कंपन्यांशी पण जवळचे संबंध असतात. आणि ही आत्ताची टर्म नाहीये. ही 50च्या दशकामध्ये आयसेनहॉवर नावाचे अध्यक्ष होते. त्यांनी वापरलेली टर्म आहे, की हे सतत मला युद्ध करा म्हणून माझ्यावरती जो दबाव येतो, त्याचं कारण असं आहे की हा कॉम्प्लेक्स आहे. मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला. तर तो प्रभावशाली घटक आहेच आहे. आत्ताचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. आत्ताचा प्रॉब्लेम असा आहे ना, की इंटरनॅशनल रिलेशन्सचा मी अभ्यासक आहे. तर आमच्या विषयामध्ये कसं काय मानलं जातं, की सत्ता ही संतुलित व्हायला हवी. बॅलन्स ऑफ पॉवर व्हायला पाहिजे. आणि अमेरिका हे सगळं करू पाहते, आता करू शकते. कारण त्यांना बॅलन्स करावं असं बॅलन्सिंग मेकॅनिझमच नाहीये. म्हणजे शीतयुद्धाच्या काळात बघितलं 1945 ते 1991 या काळामध्ये काय होतं, तर अमेरिकेच्या सत्तेला बॅलन्स करायला सोव्हिएत रशिया होता. त्याच्यामुळे 2 महासत्तांच्या मध्ये युद्ध झाली नाही. युरोप शांततामय राहिला. त्याचं एक कारण हे होतं, की बॅलन्स ऑफ पॉवर वॉज वर्किंग. आत्ताच्या केसमध्ये तसं नाहीये. अमेरिकेला अजूनही चीन जरी असलं, तरी तो इतकी पॉवरफुल नाहीये चीन, की ते अमेरिकेला बॅलन्स करू शकतील. चीन आणि रशिया एकत्र आले तरी अजून ते इतके पॉवरफुल नाहीत, की जे अमेरिकेला बॅलन्स करू शकतील. आणि समजा करायचं ठरवलं, तरी इराणसाठी ते अमेरिकेला बॅलन्स करणार नाहीत. कारण इराण हा एक असा परत प्लेयर आहे, की त्याच्याविषयी अनेकांना आत्ता सहानुभूती वाटत असली, तरी सहानुभूती खरोखर वाटावी का इराणच्या विषयी याविषयी प्रश्नचिन्ह आहेच. पण हे जग मल्टीपोलर झालेलं नाही का? सर्व जागतिक विचारवंताचे नरेटिव्ह मांडतात. बायपोलर होतं. 91 नंतर 2008 पर्यंत ते युनिपोलर राहिलं. पण 2008 नंतर आपण 10 पकडू, 15 एक वर्ष मल्टीपोलर जगाची संकल्पना मांडली जातीये सर्व प्रकारच्या विचारवंतांकडून. मग तरीसुद्धा आजचं जग मल्टीपोलर न राहता अमेरिका डॉमिनेटेडच आहे का? त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं कॉम्प्लेक्सिटी इंट्रोड्यूस करूया. कसं आहे, की जगामध्ये पॉवर जी आहे त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. पॉवर एक प्रकारची मिलिटरी पॉवर असते. दुसरं आहे समजा कल्चरल पॉवर असते. तिसरं आहे इकॉनॉमिक पॉवर असते. तर ह्यापैकी इकॉनॉमी आणि कल्चर ह्या लेव्हलला जग मल्टीपोलर आहे. जगामध्ये वेगवेगळे देश आहेत. अमेरिका असेल, रशिया, चीन असेल, भारत असेल, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन असतील किंवा स्वतंत्रपणे घेतलं तर जर्मनी आणि फ्रान्स असतील. काही प्रमाणात ब्राझील आहे. तर हे देश आलेले आहेत वरती नक्कीच. पण ते मिलिटरीच्या लेव्हलला आलेले नाहीये. त्यामुळे इकॉनॉमी आणि कल्चर याबाबत बघायला गेलं तर जग हे मल्टीपोलर झालेलं आहे. पण मिलिटरीच्या लेव्हलला बघितलं तर अजून सुद्धा जग युनिपोलरच आहे. तिकडे अमेरिकेचा अजूनही कोणी हात धरू शकत नाही. त्यामुळे त्या लेव्हलला आपण बघतो तर इट लुक्स लाईक अ युनिपोलर वर्ल्ड. त्याच्या खाली आलो आपण तर मात्र हे मल्टीपोलर वर्ल्ड आहे. पण त्याचं अजून एक प्रतिबिंब म्हणजे G7चं G20. G20 मध्ये बघा तुम्ही मिलिटरी इश्यूज वरती चर्चा बघत नाही आहात तिकडे. तिकडे तुम्ही काय बघताय? तिकडे तुम्ही चर्चा बघताय प्रायमरीली इकॉनॉमी आणि ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट्स आणि ग्लोबल गव्हर्नन्स आणि असे सगळे मुद्दे आहेत. तिकडे मल्टीपोलॅरिटी आपल्याला दिसते. अजून एक मुद्दा, आता आपण भारताकडे येऊ. भारतातल्या काही विचारवंतांसह जगभरात एक असा चर्चा होते की भारतानं इराणची बाजू घेतली पाहिजे. त्याला 2 जस्टिफिकेशन दिली जातात, की एक, आपणही न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी तयार केल्या त्यावेळी आपल्यावरही सँक्शन आले. मग त्यांनी केलं तर त्यांना तिसराच कोणीतरी का थांबवतं म्हणून. आणि दुसरं, इराणबरोबर राहण्यात भारताचा लाँग टर्म फायदा आहे
असं काही जणांना वाटतं. म्हणून काय करायला हवं भारतानं ह्या 2 मुद्द्यांना धरून सुद्धा? पहिला मुद्दा जो होता, की भारत एकेकाळी अशाच पोझिशनमध्ये होता, जेव्हा जगाचं असं म्हणणं होतं, की भारताने अण्वस्त्र तयार करू नयेत आणि भारताने जगाच्या सगळ्या त्या विरोधाला न जुमानता ठामपणे असं ठरवलं, की नाही आम्हाला अण्वस्त्र हवी आहेत आणि आम्ही ती डेव्हलप करणार आहोत. त्याच्यासाठी जी किंमत मोजायला लागेल ती आपण मोजली. आपल्यावरती सँक्शन्स होत्या, आपल्यावरती आपल्या सायंटिस्टना बाहेर जाता येत नसे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आपण सहन केले. इराण तेच करू पाहतंय. त्यामुळे इराणची आपण बाजू घ्यायला हवी असा जो मतप्रवाह आहे, त्याच्यामधला प्रॉब्लेम असा आहे, की भारत हा काही आपल्या इतर शेजाऱ्यांना डिस्टॅबिलाईज करत नव्हता कधीच. इराणचं जर बघाल तुम्ही, तर इराणचं म्हणणं असं आहे, की इस्रायलला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. असं म्हणणं इटसेल्फ हे युद्धखोरीचं लक्षण आहे एक प्रकारचं. दुसरं असं आहे, की इराणच्या ज्या सगळ्या प्रॉक्झी ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्यामध्ये अगेन हेजबुल्ला, हमास, हुथीज हे दीज आर डेझिग्नेटेड टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स. हे काही तुमचे एनजीओ किंवा असे गट नाहीयेत, की जे काहीतरी विरोध करतायत कुठेतरी. दीज आर प्रॉपर डेझिग्नेटेड टेरर ऑर्गनायझेशन्स. त्यामुळे इराण एकेकाळी किंवा एक प्रकारे बघायला गेलं तर स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम सुद्धा म्हणता येऊ शकतं, इतकं ते आहे. त्यामुळे त्या डिस्टॅबिलायझिंग बिहेवियरमुळे होतं काय, की इराणला अण्वस्त्र मिळू नयेत, ही इच्छा केवळ अमेरिका आणि इस्रायलची नाहीये. ही इच्छा सौदी अरेबियाची पण आहे, ही इच्छा UAEची पण आहे, ही इच्छा पाकिस्तानची पण आहे, ही इच्छा रशियाची आहे, चीनची, कोणाचीच इच्छा नाही की इराणला अण्वस्त्र मिळावीत. त्यामुळे इराणचा अण्वस्त्र जर हवी असतील, तर इराणने ती स्वतः डेव्हलप करावीत, पण मग त्यांनी एका जबाबदार देशासारखं वागावं सुद्धा. ही सुद्धा एक अपेक्षा त्यातली राहते. दुसरा मुद्दा आहे, की इराणला आपण जो पाठिंबा देतोय किंवा द्यायला पाहिजे किंवा असं का देत नाही आहोत असं अनेकांना वाटतं. त्याच्या मागे कुठेतरी मला असं वाटतं, की अमेरिका आणि इस्रायलला विरोध करणं हे पण एक डायमेन्शन आहे. अनेकांना असं वाटतं, की अमेरिका हा ग्लोबल कॅपिटलिझमचा एक प्रकारचा चॅम्पियन असलेला देश आहे. इस्रायल हे एक प्रकारचं अन्यायी पद्धतीने वसवलेलं राष्ट्र आहे, जे त्यांच्या भूमीतल्या पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांचे हक्क देत नाही. तर अशा एक प्रकारे कॅपिटलिझम आणि हे ज्युइश त्यांचं जे सगळं नॅशनलिझम आहे, त्याचं एकसंध काहीतरी मिश्रण होऊन ते इराणच्या विरोधात आहेत. त्यामुळे अनेक डाव्यांना असं वाटतं, की आपण अमेरिका आणि इस्रायलला विरोध केला पाहिजे आणि इराणच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, असं त्यांना वाटतं. त्याला एक तिसरं पण डायमेन्शन आहे, की इराणच्या विषयीची सहानुभूती काही प्रमाणात याच्यातनं पण येते, की गेल्या एक असं म्हणूया आपण 90 आणि 2000च्या दशकामध्ये जेव्हा भारताला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स किंवा OICचे जे गट आहेत, त्यांच्याकडनं जेव्हा त्रास झालाय, तेव्हा इराण आपल्या बाजूने उभा राहिलेला आहे. विशेषतः बाबरी आणि त्यानंतरच्या दंगली याच्यानंतर जेव्हा भारतावरती इस्लामिक देशांचा खूप दबाव होता 93-94 साली, त्यावेळेला इराण फर्मली आपल्या बाजूने उभा होता. सो मच सो की नरसिंह रावांचं सरकार होतं त्यावेळेला. इराणचे महत्वाचे नेते लखनौमध्ये जाऊन त्यांनी त्यावेळेला सभा वगैरे घेतली होती. जेव्हा कोणीच इस्लामिक देश आपल्या बाजूने उभा नव्हता, तेव्हा इराण आपल्या बाजूने उभा होता. पण ह्याला आता प्रॉब्लेम कुठे आहेत? पहिला प्रॉब्लेम असा आहे, की गेल्या 5 वर्षात आपण बघायला गेलं तर इराणची भूमिका बदललेली आहे. 2019ला 370 कलम जेव्हा आपण रद्द केलं, त्याच्यानंतर जे जगात 5 देश होते ज्यांनी विरोध केला, त्याच्यामध्ये एक इराण होता. इतकं आपल्याला एक्स्पेक्टेड नव्हतं. टर्कीकडनं आपण काही वेळा मान्य की ठीक आहे, ते आपल्या विरोधात उभे आहेत. पाकिस्तानचं तर आहेच म्हणजे. इराणकडनं असं काहीतरी होईल हे आपल्याला गृहीत धरलेलं नव्हतं. दुसरं असं होतं, की इराणकडनं आपल्याला थेट असा फायदा काय होतोय? जेव्हा अफगाणिस्तानमध्ये काहीतरी करायचं होतं, तेव्हा इराणची मदत होती आपल्याला. पण आता काय झालंय? आपल्याला थेट तालिबानबरोबर आपण संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि आपलं त्यांच्याशी नातं आहे. त्यामुळे तिकडे पण मला असं वाटतं, की इराणची तेवढी गरज नाहीये. इराणची गरज कुठे आहे? अफगाणिस्तानात तुम्हाला जर जमिनी मार्गे जायचं असेल, तर इराणची गरज आहे. पण मग मुद्दा असा राहतोय, की खरोखर एवढे तुमचे आर्थिक हितसंबंध अफगाणिस्तानात आहेत का? एवढे आर्थिक हितसंबंध तुमचे इराणमध्ये आहेत का? तुमच्या कंपन्या तिथे गुंतवणूक करू शकत नाहीत, कारण त्याच्यावरतीच निर्बंध आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं तेल घेत नाही आहात, कारण तुमच्यावरती त्याचे वाईट परिणाम होतील असं दिसतंय तुम्हाला. तर इराणकडनं नेमकं आपल्याला मिळतंय काय? आणि हे जे कोल्ड कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की कुठेतरी दिसतंय, की इस्रायलकडनं आपल्याला टँजिबल लेव्हलला खूप काय-काय मिळतंय. म्हणजे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, मिलिटरी असेल, कल्चर असेल काही बाबतीतलं, कल्चरल कोऑपरेशन, ॲग्रीकल्चर असेल. तर इराण त्याबाबत आपल्याला कुठेच काही पुरा पडत नाहीये. इराणकडनं झालंच काही तर आपण कुठेतरी अशा देशांच्या बरोबर जोडले जातोय, की ज्यांचं जगातली इमेज काही चांगली नाहीये. त्यांच्याबरोबर आपण उभं राहावं का? हा एक प्रश्न आहे.
त्याच्या पुढचा अजून एक मुद्दा असा आहे, की आपल्याला जर कनेक्टिव्हिटी ठीक आहे, की सेंट्रल एशियाला जायचंय, रशियाला जायचंय, तर त्याच्यासाठी इराणचा उपयोग होतो. ते चाबार बंदर जे आहे, ते आपण म्हणतोय. पण खरोखर या सगळ्या देशांशी आपला किती व्यापार होतो? जर आपण आपल्या टॉपचे 10 एक्सपोर्ट किंवा टॉपचे 10 इम्पोर्ट पार्टनर्स बघितले, तर त्याच्यामध्ये हे कुठलेच देश नाहीयेत. रशियाबरोबर जो आपला आत्ताचा व्यापार वाढलेला आहे, तो कशामुळे वाढला? तर तेलामुळे वाढलाय. ते तेल तर काही तुमचं तिकडनं पाईपलाईनवरनं येत नाहीये. ते तेल समुद्री मार्गानेच येतंय. त्याच्यासाठी तर ती पर्शियन गल्फची पण गरज नाहीये. त्याच्या बाहेर जे तुमचे सगळे पार्टनर्स आहेत, ते पार्टनर्स तुम्हाला इराण त्याच्यात कुठेच दिसणार नाहीये. तर मग इराणच्या बाजूने आपण नेमकं उभं का राहावं? हा एक मुद्दा आहे. आणि तिसरं, इराण आणि इस्रायल या दोन्हीच्या मध्ये आपण कोणाची तरी बाजू घेऊन एकाच्या बाजूने उभं राहावं, तर ती भारताची त्या प्रकारची मला असं वाटतं, की परंपरा पण नाहीये. एक करता आलं असतं, की भारताला आपण आता कसं झालंय, की आपण थोडंसं बॅकफुटवर आहोत असं काहीतरी गेलेलं आहे, की जगामध्ये आपण ह्या क्रायसिसच्या काळामध्ये आपल्याला जेवढं महत्त्व द्यायला हवं तेवढं महत्त्व दिलं जात नाहीये. तर कदाचित मला असं वाटतं, की कॅल्क्युलेशन पण असू शकतं, की राहू दे, जे चाललंय ते चालू दे. आपण आता ह्याच्यामधनं ह्याच्यात गुंतवून घ्यायची गरज नाहीये. बघू कुठल्या दिशेने हे जातंय आणि त्यानुसार आपण आपलं धोरण ठरवू. पण तरी सुद्धा आता पंतप्रधानांचा इराणच्या अध्यक्षांशी फोन झाला. ती चांगली गोष्ट होती. काही प्रमाणात मला असं वाटतं, की अजूनही पब्लिक आउटरीच इराणसाठी थोडंफार करता येऊ शकतं. इस्रायलला सपोर्ट राहणारे आपला बऱ्याचशा बाबतीतला ते तर आहे. पब्लिक सिम्पथी मला असं वाटतं आपल्या देशातली खूप जास्त इस्रायलच्या बाजूने आहे. पण इराणच्या बाबत तशी पब्लिक सिम्पथी आपल्याकडे काही गट वगळले तर मला दिसत नाहीये. म्हणजे ही जी चर्चा होती की भारत न्यूट्रल राहिलाय, शांत बसलाय, हे काहीतरी आपल्या परराष्ट्र धोरणाचं अपयश वगैरे आहे का? तर तसं काहीतरी निदान तुमच्या विश्लेषणावरनं वाटत नाही. नाही, मला नाही वाटत. अपयश वगैरे असं काही नसतं. परराष्ट्र धोरणाचं यश जर आपल्याला मोजायचं असेल, तर ते मोजण्याचा सगळ्यात साधा निकष असा आहे, की आपण 3 महिन्यापूर्वी ज्या परिस्थितीत होतो आणि आत्ता आहोत, तर परिस्थितीत सुधारणा झाली आहे का खालावलेली आहे परिस्थिती? आपण ॲज अ कंट्री, ॲज अ नेशन स्टेट आपण अजून चांगल्या पोझिशनमध्ये जातोय का जात नाही आहोत? आणि आत्ताच्या केसमध्ये असं आहे, की तुमच्याकडे 4 चांगले पर्याय आहेत आणि त्यातनं एक निवडायचं आहे असं नाहीये. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाईट पर्याय समोर आहेत आणि त्यातनं तुम्हाला कमी वाईट पर्याय निवडायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की आता सध्याच्या पातळीवरती थोडंसं हे राहावं आणि जेव्हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि असे सगळे मुद्दे समोर येतात, तेव्हा आपण ॲक्टिव्ह होतोच आहोत. मला असं वाटतं, की तिथे तुम्हाला ते मेसेज तो कन्व्हे करणं भाग सुद्धा आहे, की हे आम्हाला चालणार नाहीये. तुम्ही जे काही करताय ते. न्यूक्लिअर इराण हे आपल्यालाही चालणार नाही. कोणालाच नको असतं, की आपल्या एक ऑलरेडी आपल्याला 2 न्यूक्लिअर आर्म्ड नेबर्स आहेत. अजून एक तिसरा न्यूक्लिअर आर्म्ड नेबर आपल्या जवळचा इतका असणं, ही वाईटच गोष्ट आहे. त्यामुळे न्यूक्लिअर आर्म्ड इराण नसावा, अशीच आपली इच्छा आहे. त्याच्या पलीकडचं आपलं अजून एक म्हणणं आहे, की इराणने न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, ज्याला एनपीटी म्हणतात, त्याच्यावर सही केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या करारावर सही करता, त्याचा अर्थ असा असतो, की तुम्ही अण्वस्त्र तयार करणार नाहीत, असं तुम्ही मान्य केलेलं आहे. आणि अण्वस्त्र तयार न करण्याच्या बदल्यात तुम्हाला अणुऊर्जा मिळवली जाते. म्हणजे तुम्हाला ती परमिशन मिळते. सिव्हिलियन एनर्जी याला म्हणतात. तर तुमचा मिलिटरी प्रोग्राम बाजूला राहतो आणि सिव्हिलियनला तुम्हाला मदत मिळते. तर आपलं म्हणणं काय आहे, की इराणने एनपीटी साइन केलंय ना, मग एनपीटीच्या मधले जे सगळे तुमच्या अटी असतील, नियम असतील ते पाळावेत. त्याचा तुम्ही भंग करू नये. कारण ते पुन्हा एक प्रकारचं इंटरनॅशनल लॉच्या जवळ जाणारं आहे, की त्याचं व्हायोलेशन तुम्ही केलं तर त्याचं निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस असतात जगामध्ये. तर त्यामुळे परराष्ट्र धोरणाचं अपयश वगैरे मला वाटत नाही. सर्टनली आपण अजून प्रोएक्टिव्ह भूमिका घेऊ शकत होतो. काही प्रमाणात आपण मीडिएशनच्या पण रोलमध्ये असू शकतो. म्हणजे याआधी असं झालेलं आहे. 2007-8च्या सुमारास वगैरे, की अमेरिका आणि इराणच्या मध्ये संवादाची एक प्रकारची देवाणघेवाण करण्यामध्ये आपला थोडासा वाटा त्यावेळेला होता. मनमोहन सिंगांचं सरकार होतं. आता सुद्धा इस्रायलशी आणि इराणशी चांगले संबंध असलेले जे फार कमी देश आहेत, त्याच्यामध्ये एक आपण आहोत. त्यामुळे अजून सुद्धा मला असं वाटतं, की तशी वेळ गेलेली नाहीये. जर वेळ आली उद्या, तर बॅकडोर निगोसिएशन जे करायला लागतात, त्याच्यामध्ये आपला काहीतरी रोल राहू शकतो. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टिमेट प्रश्न. हा ताण आहे, याचा डेड एंड काय? हे इस्रायल आणि इराणमधलं युद्ध कधी संपेल? अमेरिका एवढेच बॉम्ब टाकून परत येईल का? का मग जी कायमची एक भीती असती, ती तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी आहे का? काय म्हणणं? हे बघा, कुठल्याही लष्करी कारवाई मागे काहीतरी प्रकारचं राजकीय तुम्हाला हेतू किंवा पॉलिटिकल पर्पज म्हणतो तो लागतो. इराणवरचा आत्ताचा जो हल्ला आहे, इस्रायलचा असो, अमेरिकेचा असो, याच्या मागचा पॉलिटिकल पर्पज काय? हे त्यांनी आपल्याला सांगितलं तरी नाहीये किंवा ते त्यांना स्वतःला क्लिअर तरी नाहीये.
एक असं म्हणतात की इराणला अण्वस्त्र मिळू नयेत म्हणून आम्ही हे हल्ले केले. ठीक आहे. ते जर आपण असं गृहीतक मान्य केलं तर मग जे हल्ले केलेत त्या हल्ल्यांनी इराणची अण्वस्त्र क्षमता संपली का? तर नाही. तुम्ही त्याला ते मक्सार वगैरे काही जणांना आपल्याकडे माहित असेल, ते सॅटेलाइट इमेजरीवरनं आढावा घेतात. तर त्याच्यात असं दिसलेलं आहे की नुकसान झालंय, केपेबिलिटी संपलेली नाहीये. त्यामुळे होईल काय, की इराण पूर्वीपेक्षा दुबळा किंवा वीक झालाय. पण न्यूक्लिअर वेपन असावं, हा इराणचा जो काही इच्छा असेल ती अजून दृढ झालेली असू शकते या हल्ल्यांच्यामुळे, की जर आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन असतं, तर ह्या देशांनी आपल्यावरती ही हिंमत केली नसती. असं आता त्यांच्या आतमध्ये 100% चर्चा होत असणार इराणच्या मध्ये. इराणमध्ये पब्लिक ओपिनियन अण्वस्त्र यावीत याच्या फेवरमध्ये नव्हतं इतकी वर्ष असं म्हणतात. आता ती परिस्थिती बदलू शकते, की ह्या प्रकारचे जर हल्ले केले तर आपल्याला आता संरक्षणासाठी न्यूक्लिअर वेपन्स हवेत. दुसरा मुद्दा, जर अण्वस्त्र कपॅसिटी किंवा न्यूक्लिअर कपॅसिटी संपवणं हा हेतू नाही, तर रेजिम चेंज म्हणजे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला रेजिमच चेंज करायचं, इस्लामी सत्ता हटवायची आणि नवीन सरकार आणायचं, असा दुसरा एक राजकीय हेतू सांगितला जातो. तर तो असेल तर त्याच्यासाठी फक्त विमानाचे हल्ले करून काहीच उपयोग नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष सैन्य तिथे पाठवायला लागेल. लाखो सैनिक तुम्हाला त्या देशात पाठवायला लागतील. रशियासारखा इतका प्रबळ देश, त्याच्यासमोर युक्रेन सारखा देश असून 3.5 वर्षात त्यांना ते करता नाही आलंय. अमेरिका हजारो किलोमीटर दूर, इस्रायल एवढासा टिचभर देश, ते इराणमध्ये काय लष्कर पाठवणार आणि काय प्रकारचं रेजिम चेंज करणार? ते करण्याचा दुसरा मार्ग काय, तर जनता उभी राहणं आणि जनतेने सरकार उखडून फेकणं. पण तेही व्हायची चिन्ह सध्या तरी इराणमध्ये दिसत नाहीयेत. त्यामुळे ह्या कारवाई मागचा ऍक्च्युअल पॉलिटिकल पर्पज काय हे आपल्याला माहितीच नाहीये. त्यामुळे मग ही सध्याची परिस्थिती बदलणार कशी, तर दोनही रदर 3 पक्ष म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्यांना कुठेतरी चर्चेला बसावं लागेल, वाटाघाटी कराव्या लागतील आणि काहीतरी मार्ग काढावा लागेल. याच्यातली एक पॉसिबिलिटी अशी आहे की अमेरिका आणि इराण एकमेकांशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढून त्या लेवलचे टेन्शन्स कमी होतील. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये काही ना काहीतरी देवाणघेवाण, बॅलिस्टिक मिसाईल इकडनं जाणं, इस्रायलने काहीतरी हल्ला करणं, हे चालू राहू शकतं फॉर सम टाइम, असं एक वाटू शकतं. तिसरं महायुद्ध मला असं वाटतं की अजून तरी नाहीये शक्यता, कारण कोणत्याच मोठ्या राष्ट्राला तशी इच्छा नाहीये. रशिया असो, चीन असो, भारत असो, अमेरिका असो, कोणाच्याच ते हिताचं नाहीये. आणि त्यामुळे असं मला वाटतं की ह्या आत्ताच्या टप्प्यावरती थेट तिसऱ्या महायुद्धाकडे आपण जाणं म्हणजे थोडंसं प्रिएम्प्टिव्ह किंवा प्रिझम्पशियस होईल असं मला वाटतं. परिस्थिती वाईट आहे का? वाईट आहे. इतकी युद्ध एकत्र होणं, इतके वेगवेगळे देश डिस्टॅबिलाइज झालेले असणं, हे खूपच वाईट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरनं मार्ग कसा काढायचा, तर त्याच्यासाठी कुठेतरी चर्चा आणि वाटाघाटींना सुरुवात करावी लागेल. शेवटचा प्रश्न, ह्या सगळ्याचा भारतावर परिणाम काय होणार? ट्रान्सपोर्टवर, ऑइलवर, दुसरं ओव्हरऑलच आत्ता कुठं महागाई कमी होतीये, ग्रोथ वाढतीये, रेपो रेट कमी झालेत. आज आपण बोलेपर्यंत निदान शेअर मार्केटवर तितका परिणाम झालेला नाही. पण भारताची जी लाँग टर्म ग्रोथ स्टोरी आहे, त्याच्यात हे एक्सटर्नल फॅक्टर किती त्रास देणार? आधीच कोविडनं दिलाय, रशिया युक्रेननं दिलाय. काय सांगता? मला असं वाटतं की भारतासाठी खरोखर इंटरेस्ट अफेक्ट होण्याची भीती आहेच आहे. म्हणजे जर का स्ट्रेट ऑफ होर्मुझचा जो मुद्दा आपण मगाशी बोलत होतो, ती जर बंद झाली, तर तेलाचा जो सप्लाय आपल्याला होतो तो इराणकडनं होत नाही, ठीक आहे. इराणकडनं खूपच कमी तेल किंवा निग्लिजिबलच आहे. पण UAE कडनं येतं, कतारकडनं गॅस येतो, इराकमधनं तेल येतं, कुवेतकडनं येतं. हे सगळं तेल आणि गॅस सुद्धा त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनं येतंय. तर त्याचा पुरवठा कुठेतरी डिसरप्ट होणं, याचा आपल्यावरती थेट परिणाम आहे. दुसरं, समजा पुरवठा डिसरप्ट नाही झाला तरी हे जे आत्ताचे टेन्शन्स आहेत त्याच्यामुळे किमती वाढलेल्या आहेत. आपण मगाशीच बोललो तसं 80च्या घरात दिसतंय. जर अजून तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फटका बसतो आणि तो दणकून फटका बसतो, कारण आपलं 85% तेल आपण आयात करत असतो. आणि म्हटलं तसं मगाशी की ऑइल मार्केट हे जगभरातलं इंटरकनेक्टेड आहे. त्यामुळे असं नाहीये की इराकमधलं तेल महाग आहे आणि अमेरिकेतलं तेल स्वस्त होईल. जगभरात तेलाच्या किमती वाढतील. त्याचा परिणाम आपल्यावरती नक्की होणार आहे. तिसरा एक मुद्दा असा आहे की जर हे क्रायसिस अजून वाढत गेला तर मध्य पूर्वेमध्ये आपले 80 ते 90 लाख नागरिक आहेत.
त्यांच्या सिक्युरिटीचं काय. इराणमधनं नागरिक आपण आता बाजूला सेफली परत आणले हे जरी दिसलेलं असलं तरी इतर देशांमध्ये नागरिक आहेत, त्यांच्या सेफ्टीचं काय. जर इराणने ठरवलं की इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी बाकीचे देश डिस्टॅबिलाइज करायचे तर त्याचा पण फटका आपल्याला बसणार आहे. त्यामुळे त्या नागरिकांची सिक्युरिटी हा एक मेजर इश्यू आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक डायरेक्टली अफेक्टेड होणारा मुद्दा म्हणजे जो कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर मी म्हटलं तुम्हाला, 2 कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर्स आहेत की जे आपल्याला फार महत्वाचे आहेत. एक आहे INSTC, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. तो कॉरिडॉर असा आहे की भारत, इराण, सेंट्रल एशिया आणि रशिया असा तो जातो. तो कॉरिडॉर 2022च्या नंतर आपली अशी इच्छा होती की जरा जास्त वेगाने कार्यान्वित व्हावा. रशियाशी तुम्हाला थेट व्यापार असा करता येत नाहीये, तर आपण इराण आणि सेंट्रल एशियाच्या मार्गे करू, कॅस्पियन सीच्या मार्गे. पण त्याच्यावरची प्रगती आता थांबेल, एकूण जे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे. दुसरा एक कॉरिडॉर आहे, इंडिया, मिडल ईस्ट, युरोप कॉरिडॉर. तो असा आहे की भारत, UAE, सौदी अरेबिया, इस्रायल आणि तिकडनं युरोप, आयमेक म्हणतात त्याला. त्याच्यावरची प्रगती ऑक्टोबर 2023 पासून थांबलेली आहे. कारण जसं गाझाचं ते युद्ध सुरू झालंय तसा तो कॉरिडॉर पण पुढे जात नाहीये. त्यामुळे जे आपले प्लॅन्स होते की हे दोन्ही कॉरिडॉर्स कार्यान्वित व्हावेत आणि आपल्याला युरोप, रशिया, सेंट्रल एशिया या सगळ्या एरियाशी खूप जास्त व्यापार करता यावा, त्या प्लॅन्सना खीळ बसलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट्स असतील, जे प्लॅन्ड तुमचे बिझनेस एक्सपेन्शनचे प्रोजेक्ट्स असतील, काही जणांना नक्कीच त्याचा फटका बसलेला असेल. ह्या सगळ्याच्या बाहेर मला असं वाटतं की जग इतकं असुरक्षित होत चाललंय की त्याचा कुठेतरी फटका प्रवाशांना बसणार आहे. कारण एअर कॉरिडॉर्स जे आहेत, म्हणजे मध्यंतरी स्टोरी मी बघितली होती की युद्धजन्य परिस्थितीमुळे आफ्रिका आणि मिडल ईस्ट आणि रशियामुळे एअर कॉरिडॉर्स जे आहेत ते खूप नॅरो एअर कॉरिडॉर्स होत चाललेत. आणि त्या नॅरो एअर कॉरिडॉर्स म्हणजे इराणियन एअरस्पेस बंद आहे, पाकिस्तानी एअरस्पेस बंद आहे, रशियन एअरस्पेस बंद आहे अनेक विमानांना, युक्रेनियन एअरस्पेस काही विमानांना बंद आहे, आफ्रिकेतल्या काही देशांची एअरस्पेस बंद आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला जे प्रवास करायचे आहे तर अत्यंत कमी एअरस्पेस मधून खूप विमानं कॉन्सन्ट्रेट होऊन डेन्सिटी वाढून चाललेले आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी धोका आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही वेळा जे मलेशियाचं विमान युक्रेनमध्ये कोसळलं होतं तशा प्रकारचं पण काही मिसकॅल्क्युलेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती असुरक्षितता वाढलेली आहे. आणि ह्या सगळ्याच्या बाहेर मला असं वाटतं की एकूण आपल्याला भीती वाटणं, असुरक्षित वाटणं हे कुठेतरी चालू राहील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतावरती ह्या सगळ्या क्रायसिसचा खूप मोठा परिणाम वेगवेगळ्या स्तरावरती होत राहील. संकल्प, खूप खूप आभार. आज जगात असं झालंय की कुठल्याही ठिकाणी काही घडलं तरी त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. तो अधिक समग्रपणे समजून घेता आला आणि या गोष्टींबद्दलचे खूप नव्यानं पैलू समजले. पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.